ठाकरेंच्या मोर्चाची नांदी, युतीची संधी. ठाकरेंचा डंका पुन्हा वाजणार. ठाकरेंच्या युतीचा फायदा कुणाला? महापालिका निवडणुकीपूर्वी हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र रणशिंग फुंकलंय. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांनी जोर धरलाय. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत मराठी मतांचं विभाजन टळेल. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह संभाजीनगरमध्ये मनसेची ताकद आहे. शहरी भागांमधील ठाकरे गट आणि मनसेच्या ताकदीचा एकत्रित फायदा होईल. मनसे स्वतंत्र लढल्यास महायुतीला फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. उद्धव ठाकरेंचं संघटन आणि राज ठाकरेंच्या भाषण शैलीचा फायदा दोन्ही पक्षांना होण्याची शक्यता आहे. विधानसभेत मनसे आणि ठाकरे गटाचा दारुण पराभव झाला. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंपासून दबदबा असलेला ठाकरे ब्रँडच अडचणीत सापडलाय. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही भावांनी एकमेकांना साथ घातली आहे. तर कार्यकर्त्यांचंही मनोमिलन झालंय. त्या पार्श्वभूमीवर आता मोर्चासाठी दोन्ही बंधू एकत्र येणार असल्यानं ही युतीची पायाभरणी असल्याची चर्चा आहे. मात्र ठाकरे बंधू एकत्र येणं इतकंही सोपं नाही. हे दोघं एकत्र आले तर पुढे जागांचं कसं वाटप असेल, त्यांची भूमिका मराठी माणसाची असेल, हे बरोबर आहे. दोघे पुन्हा हिंदुत्वाची कास धरतील का, असे अनेक प्रश्न आहेत. आणि दोन भाऊ जे ठरवतील तर त्यांना महाराष्ट्रात यश मिळू शकेल. आणि ह्याची परीक्षा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यावरून दिसते. दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याबाबत महाविकास आघाडीनेही सकारात्मक संकेत दिलेत. मोर्चामुळे ते एकत्र येतं असं नाही आहे. ही चर्चा बऱ्याच दिवसापासून चालू आहे की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, मुंबईची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण एकत्र आलो तर आपली काही दोघांची काही संख्या वाढेल वगैरे असं काय. आता घरातलं भांडण आहे, वाद आहे, एकत्र आलं तर आनंदाची गोष्ट आहे. त्यात काय हे पडतं. पण आमची जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीचे घटक हे उद्धवजी ठाकरे आहे. त्यांनी कुणाबरोबर आणखी युती करायची त्यांचा प्रश्न आहे. आणि तर चांगलं येतील का नाही ही काही ज्योतिषी नाही. आणि तर चांगलं आणि राहूच सांगतात याला, त्यामुळे आणखीन चांगलं. विधानसभा निवडणुकीत भाजपनं बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला होता. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय घेतलाय. त्याविरोधात ठाकरेंनी बिगुल वाजवला असला तरी जागा वाटपासह युतीच्या चर्चांमध्ये एकमेकांचे प्रस्ताव मान्य होणार की युतीची चर्चा पुन्हा बारगळणार याची चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.